सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत LED लाईट्स वापरून मासेमारी नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कठोर पावले उचलली आहेत। 30 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास देवबाग मालवण समोरील सागरी जलदी क्षेत्रात गस्त घालताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी लाईट्स प्रकाशझोत लावून उभ्या असलेल्या मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली। ही नौका जप्त करण्यात आली असून सदर नौका सर्जेकोट मालवण बंदरात अवरुद्ध करण्यात आली आहे। सदर नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 सुधारित 2021 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी मालवण यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही मोहीम राबवली। महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अंदाजे 11 ते 12 सागरी मैल अंतरावर सदरची नौका अनधिकृत LED लाईट्स प्रकाशझोत लावून उभी असलेली आढळली। सदरच्या जप्त नौकेचे मालक महेश मनोहर आहिरे शिरगाव रत्नागिरी हे आहेत। नौकेवर तांडेलसह एकूण 2 खलाशी होते। सदर प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुबेस्कर यांच्याकडे सादर केला जाणार असून सुनावणीनंतर नौका मालक आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।